तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय भूकंप होतील अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जळगाव जामोद तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप उगले यांनी 14 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। संदीप उगले यांची कित्येक दिवसांपासून पक्षात अंतर्गत घुसमट होत होती। विधानसभा निवडणूक काळात ते काँग्रेसच्या मंचावर सुद्धा दिसून आले। त्यामुळे संदीप उगले नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करत पिंपळगाव सर्कलमध्ये विजय कसा संपादन करावा याची राजकीय समीकरण जोडून अखेर उगले यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेतल्याने सर्कलमधील जातीय समीकरणात काय फरक पडणार याकडेच जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांनी छोटेखानी कार्यक्रमात कोणताही गाजावाजा न करता आपल्या कार्यकर्त्यांसह वंचितमध्ये प्रवेश केला। पक्ष प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे तसेच जळगाव जामोद वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत पक्ष प्रवेशाचा जल्लोष करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।